हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल, ज्याचं नाव आहे डेली ब्लॉग अँड देसी फ्लेवर्स. चला, वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार होता, म्हणून शिवच्या पप्पांनी सकाळीच लवकरच फुलं आणली होती आणि इतकी सुंदर टवटवीत फुलं होती. बाहेर झाडाला मात्र 1 ते 2च जास्वंदाची फुले आणली होती, पण सगळे तोडून आणण्यापेक्षा म्हटलं आपला एखादा गणपती बाप्पा पुरतंच आणावं. कारण पूजा करायची होती आणि देवबाप्पांना फुल वाहनं नाही म्हणजे ते बरोबर वाटलं नाही आणि जास्वंद असताना का म्हणून वाहू नये आपण देवाला फुल. चला, माझी जवळजवळ सगळी पूजा करून झाली होती. मी काही उपवास केला नव्हता श्रावण महिन्यातले, यावेळेस काही सोमवार केले नव्हते. पण श्रावण महिना मात्र मला खूप आवडतो देवपूजा वगैरे करायला. श्रावण महिना म्हटलं की मनामध्ये एक वेगळीच प्रसन्नता आणि भक्तीचा भाव निर्माण होतो. श्रावणातले सोमवार मी यावेळी उपवास केले नाहीत, पण असं नाही की उपवास केले म्हणजे देवाची भक्तीच केली नाही. माझ्यासाठी देवाची भक्ती म्हणजे एखादा नियम पाळण्यापुरती मर्यादित नाही आहे, तर देवाचं स्मरण करणं, रोज पूजा करणे किंवा श्रद्धेने त्याच्यासमोर नतमस्तक होणे, हेच माझ्यासाठी खरा भक्तिभाव आहे. आता प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असते, पण देवाबद्दल श्रद्धा मात्र सर्वांची सारखीच असते. देवपूजा वगैरे माझी सगळी झाली होती आणि घरामध्ये धूपदीपांचा वास सुगंध दरवळत होता आणि या वासामुळे खरं एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि घरामधलं वातावरण इतकं प्रसन्न होतं. चला, आजची देवपूजा माझी छान मस्त झाली आहे. श्रावणाचा हा पवित्र महिना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख समाधान आणि सकारात्मकता घेऊन येऊ, हीच महादेवाजवळ प्रार्थना. देवपूजा झाल्यानंतर मला स्वयंपाकाचं सुद्धा बघायचं होतं. सरांचा टिफिनसुद्धा बनवायचा होता. आज टिफिनला भाजी पोळी न देता म्हटलं आज वेगळं काहीतरी करूयात. रोजच भाजी पोळी खाऊन देणाऱ्याला आणि खाणाऱ्याला दोघांनाही कंटाळा येतोच. अशी मस्त एकदम छान माझी देवपूजा झाली होती. मग म्हटलं आज वडा सांबर बनवूयात. बरेच दिवस झालं घरामध्ये असं काही बनवलं नव्हतं. शिवचे पप्पा आणि मी सुद्धा डायटिंगवर आहे, तर म्हटलं नको, तळणमळण आम्ही जरा अवॉइडच करतो, पण आज जरा खूपच वेगळं काहीतरी खायचं होतं. सांबर मात्र झटपट होण्याकरता मी कुकरलाच लावून देणार होते. लगेच कुकरमध्ये जिरा मोहरीची फोडणी घातली आणि आंबटपणा येण्याकरता 2 ते 3 टोमॅटो, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, साखर आणि वरतून 4 ते 5 ग्लास मी पाणी घातलं, कारण सांबर जितकं असं पातळ असेल ना तितकं छान लागतं. मूग डाळ आणि तूर डाळ समप्रमाणात घ्यायची आणि ती धुवून वगैरे स्वच्छ त्याच्यामध्ये टाकायची. बटाटा वगैरे होता घरामध्ये, म्हटलं चला तो एक टाकून द्यावा त्याच्यामध्ये. भरपूर अशी कच्ची कोथिंबीर घातली आणि शक्यतो सांबर मसाला पूर्ण सांबर झाल्यानंतर घातला ना त्याची टेस्ट वेगळीच येते. एकदा नक्की करून बघा, कारण ज्यावेळेस आपण फोडणी देतो त्यावेळेस असे मसाले वगैरे घातले त्याची टेस्ट एक वेगळीच असते आणि वरतून घातलं तर त्याची टेस्ट वेगळीच असते. हा प्रयोग एकदा नक्की करून बघा, म्हणजे तुमच्याही लक्षामध्ये येईल. अगदी 4 ते 5 शिट्ट्यांमध्येच इतकं भन्नाट आणि अप्रतिम सांबार तयार झालं होतं, काय सांगू खरंच. खूप एन्जॉय केलं आम्ही ते. आणि बटाटा वडा वगैरे तळताना जे आपण बॅटर बनवतो त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवली. एखाद्या वेळेस जाड ठेवलं तर तो कच्चा वगैरे राहतो किंवा पातळ ठेवलं, त्याचं कोटिंग मात्र खूप महत्त्वाचं असतं, ते व्यवस्थित समप्रमाणात करून घ्यायचं. कधी-कधी ना जास्त तामझाम न करता, जास्त मसाले न वापरता जेवढं अवेलेबल सामान आहे, तेवढ्या सामानातच कधी-कधी एखादी रेसिपी केली ना, खरंच भन्नाट आणि अप्रतिम होते. तुम्ही नक्कीच एकदा करून बघा. कारण जास्त मसाले वापरले किंवा जास्त काही सामान वापरलं, तर त्या मसाल्यांचा स्वाद त्याच्यामध्ये येतो. एखादी जी भाजी आहे तिचा स्वाद लागला पाहिजे. मी तर या मताची आहे. तुमच्याकडे पण काही अशा छोट्या टिप्स असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. असे काही पदार्थ तळताना जर आपल्याला त्याला कुरकुरीतपणा आणायचा असेल, तर तेल छान असं गरम झाल्यानंतर पहिल्यांदा त्याच्यामध्ये 2 ते 4 लिंबाचे थेंब त्यामध्ये टाकायचे. म्हणजे एक लिंबू
अर्धा लिंबू पिळून घेतला तरी चालेल. त्याच्यामुळे काय होतं, पुढे जे आपण काही पदार्थ त्यामध्ये तळणार आहोत ना, त्याला एक प्रकारचा क्रिस्पीनेस येतो. आणि शक्यतो फुल गॅसवर काही तळायचंच नाही आहे आपल्याला. मंद आचेवर एकदम मीडियम फ्लेमवर आपण ते तळून घ्यायचं. छान असं कुरकुरीत वडा, भजी वगैरे आपल्याला जे काही तळायचं ते छान कुरकुरीत होतं. बाहेर जाऊन हे पदार्थ खाण्यापेक्षा ना, मला तरी हे घरी करूनच खायला एक वेगळीच गंमत वाटते. सगळ्यांना खाऊ घालायला आणि आपण स्वतः खायचं. आहे थोडासा त्रास होतो, पसारा होतो, भांडे भरपूर पडतात. पण खरं तो आनंद मात्र वेगळाच असतो. बाहेर ₹18-20 घालवण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून तो एन्जॉय करता येतो तो क्षण आणि ती एक प्रकारची पार्टी वगैरे होऊन जाते. छान वाटतं कधी-कधी असं करायला. वडापाव कसा बनवायचा ही रेसिपी तर सगळ्यांनाच माहिती असते, फक्त पद्धत वेगवेगळी असते. चला एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवलेला वडा सांबार आज तयार आहे. इतका टेस्टी झाला होता. शिवच्या पप्पांनी खाल्ला. आता मी खाणार होते. त्यांना कामाला जायचं होतं त्यामुळे त्यांना अगोदर दिलं होतं गरमागरम. ते गेल्यानंतर मी निवांत असा छान त्याचा स्वाद घेत बसले होते. एकदम भन्नाट लागत होतं. चला ते खाऊन झाल्यानंतर थोडासा अंगणामध्ये फेरफटका मारला आणि अजून एक जास्वंदाचं फूल मला दिसलं. तुळस मात्र इतकी छान फुलली होती. बघता बघता वेळ निघून गेला होता. सगळी घरातली छोटी मोठी कामेसुद्धा झाली होती. आता वेळ झाली होती पिलूला आणायची स्कूलमधून. त्यासाठी माझी तयारी चालली होती आणि आज माझं मंगळसूत्र वेअर केलेल्या साडीवर एकदम परफेक्ट मॅचिंग झालं होतं. तेच तुम्हाला दाखवत होते. त्याच्यामध्ये स्टोन होते ते साडीच्या कलरचेच होते आणि एकदम छान सगळं मॅचिंग झालं होतं. भन्नाट दिसत होतं. चला तर आता मी निघाले पिलूला स्कूलमधून आणायला आणि आज माझं पिलू इतकं खुश होतं आणि त्याचा मूडसुद्धा इतका छान होता. त्याला आज बऱ्याच काही अशा ॲक्टिव्हिटी कॅमेरासमोर दाखवायच्या होत्या. अधूनमधून हट्ट करत होता, कॅमेरा चालू कर आणि ह्या अशा काही त्याच्या ॲक्टिव्हिटी चालू होत्या. चला माझ्या शुभाला खाऊ पिऊ घालून मला त्याला झोपी घालायचं होतं, कारण सकाळी माझं पिलं झोप उघडत नाही तरी शाळेत जायच्या नावाने पटकन उठून बसतं आणि पटकन मम्मा आवर, मम्मा आवर. लवकर त्याची टी शर्ट आणि पॅन्ट त्याला घालावी लागते, तोपर्यंत तो शांत होत नाही. मग संध्याकाळी छान सगळ्यांची झोप वगैरे झाल्यानंतर घरी असं भेळ आली होती. भेळ मात्र आमच्या घरामध्ये सर्वांना आवडते. एखाद्या वेळेस जेवण कोणी करणार नाही, पण भेळ मात्र सर्वांना इतकी आवडते आणि मनापासून सगळे खातात. आणि अशी घरच्या घरी कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो वगैरे घालून केली. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर कायम राहून द्या. पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन दिवसासोबत. तोपर्यंत वेळ एन्जॉय करूयात आणि पुन्हा उद्या रोजच्यासारखा आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.